दापोली तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांची महावितरण कार्यालयावर धडक. महावितरणला दिला अल्टिमेटम, अन्यथा कायदेशीर कारवाई. दापोली तालुक्यात महावितरणच्या सेवेतील गंभीर त्रुटींमुळे व सततच्या अनागोंदी कारभारामुळे दापोली तालुक्यात पर्यटन व्यावसायिक व फळ प्रक्रिया उद्योग व्यावसायिकांचे गेल्या 2 ते 3 महिन्यात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या दापोली तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांनी शुक्रवारी काळकाईकोंड येथील महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला, परंतु त्यांच्याकडून कोणतेच समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्या ठिकाणी जबाबदार अधिकारीच उपस्थित नसल्याने अखेर हॉटेल व्यावसायिकांना हेलपाटा पडला. तथापि हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या कायदेशीर मागणीचं निवेदन या अधिकाऱ्यांना दिले. जर का 7 दिवसात उपाययोजना न केल्यास ग्राहक संरक्षण कायदा व MERC अंतर्गत कायदेशीर कारवाई व उग्र जन आंदोलनाचा अंतिम इशारा महावितरणला देण्यात आला आहे. तुम्हाला करायचं नाही असं त्याचा अर्थ होतो. अजून एक यांचा एक विषय आहे, MIDC जागा असताना तिथे का नाही झालं? आहे जागा, हा MIDC जागा आहे. हेड ऑफिस कडे विषय गेला. वर्ष कराराने आहे, स्वस्त जागा आहे क्या? हेड ऑफिस कडे विषय गेला आणि त्यांनी तो मंजूर केलेला आहे. तिथे मंजूर होणं एक मिनिट मंजूर होणं म्हणजे तुमचं हे होणं, फायनान्शियल अलोकेशन होणं, वर्क ऑर्डर निघणं, याच्यात किती वर्ष जाणार ते सांगा. 10 वर्ष मंजूर झालेला नाही ना. वर्क ऑर्डर निघाली का विचारा. मंजूर झाली नाही. त्यांना अपेक्षित लोड ग्रोथ जी होती मागण्या घेऊन आज आम्ही त्यांच्याकडे MECB कडे आलो होतो. त्यांना जे काय आमच्याशी करार करतो MECB, आम्ही ज्यावेळेला त्यांचा ग्राहक बनतो त्या त्रुटीचा तुम्ही भंग केलेला आहे, आम्ही त्यांना निर्देशन दिलेलं आहे. तुम्ही हे लाईट आम्हाला दिली नाही, इलेक्ट्रिसिटी दिली त्यामुळे आमचं जे 90 दिवस अगोदर बुकिंग झालं होतं ते बुकिंग म्हणजे त्या पर्यटकांचा तुम्ही हिरमोड केलेला आहे आणि त्याच्यामुळे बुकिंग त्याच्यामुळे कॅन्सल केलेलं आहे. आमचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान आज आम्ही MECBमुळे आमच्या पर्यटकांचं झालेलं आहे हे आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. आम्ही वाणिज्यिक बिल भरतो आहे, भरूनही आम्हाला तुम्ही सेवा न दिल्यामुळे महावितरणमध्ये जी नुकसान झाले त्याची भरपाई तुम्ही द्यावी अशी विनंती या निमित्ताने विनंती आम्ही केलेली आहे. आणि त्याचबरोबर ती प्रत्येक वेळेला तांत्रिक अडचण म्हणून ते सांगितलं जातं. मग कधी झाडं पडलेत म्हणून सांगतात, कधी ओव्हरलोड करतात, पावसापूर्वीचं मेंटेनन्स म्हणून सांगतात. वर्षानुवर्ष म्हणजे गेली 10-15 वर्ष आमचा पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यानंतर हे कारणं सांगितलं जात आहे. त्याच्यामुळे जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्याचा उद्देश आहे की काय आम्हाला आता कळायला लागते वाटतंय. त्यामुळे आम्ही हा वरिष्ठांकडे किती प्रस्ताव तरी पाठवले आहेत याचीसुद्धा माहिती आम्ही त्यांच्याकडे घेतो आहे. आणि आता आम्ही युद्ध पातळीवरती त्यांनी स्वतंत्र फीडरचं काम करावं, जेणेकरून पुढच्या वर्षी परत एरियाबादल्या मागण्या करू नये किंवा 3 महिन्यात किती तासाचा तुम्ही वीज पुरवठा केला त्याचा डाटा आम्हाला द्यावा. पुढील वेळात आम्हाला तुमची नुकसान भरपाई, आम्हाला आता जे काही नुकसान झालं आहे ते तुम्ही आम्हाला भरपाई देणार का म्हणून त्यांना आम्ही सांगितले, मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे जे वाणिज्यिक मीटर आहे ते फिक्स डिमांड चार्ज आम्हाला केली जाते कमर्शियल मीटरला, ते 100% माफ करावेत. हा आम्ही आता अंतिम इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे. आणि त्याचबरोबर ती 2 दिवसात आम्हाला त्यांनी यावं, 2 दिवसात त्यांच्या वरिष्ठांकडे संपर्क साधा, 2 दिवसात आम्हाला याची लेखी माहिती द्यावी, नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल. आम्ही शांततेत निवेदन केलेलं आहे आणि त्यांना आम्ही डेट मागितलेली आहे की हे का केलेलं आहे, तर लोड शेडिंग आहे, हे आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींचा उद्रेक झाला आहे. कारण जर आम्ही जर इथे MECBवरती येत नाही तर हे अधिकारी काहीच लक्ष देत नाही आहेत. संपूर्ण पापड पसर आहे. त्यांना आपल्या लाईनला किती वायरमॅन आहेत हे पण त्यांना सांगता येत नाही. कोणताही वायरमॅन साईडवर नसतो, कोणतेही अधिकारी साईडवर नसतात. आणि गेली 3 दिवस लाईट जे असेल, कृषी उद्योगातले असतील, ह्याच्यातल्या आईस्क्रीममधले लोक असतील, आंबा सीझन होता, ह्या सगळ्यातल्या लोकांचा 24 तास लाईट नव्हते. म्हणजे 12-12 तासच्या गॅपनी फक्त 5-5 मिनटं लाईट दाखवायचे. आणि असा उद्योजक प्रत्येक वेळी MECBत येईल का? तर ह्या धर्तीवरती ह्यांनी लक्ष देणं, कारण ह्यांना जाबच विचारणारा कोण नाही. आता आमच्या कोकणवासियांच्या संयमाचा आता शेवट होत आहे. तथापि सोमवारी पुन्हा एकदा दापोली तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक वीज वितरण कार्यालयावर धडक देणार आहेत. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.